पुराव्यांकडे पाहायला पाहिजे होतं. हे काही न करता या राहुल नार्वेकरांच्या संदर्भात असेल किंवा भारतीय जनता पक्षात जे काही तक्रारी झाल्या त्या तक्रारींकडे आयोगाने जर लक्ष दिलं असतं. मुंबईकरांचं प्रवीण पुरोहित ताजी बातमी येते आमच्या सोबतच्या सहकारी प्रणिता ती देत आहेत. कोल्हापुरात काँग्रेसनं खातं उघडले, त्यासोबतच जळगावची देखील आकडेवारी समोर आलेली आहे. त्या आकडेवारीवर आपण नजर टाकूया, त्या विजयी उमेदवारांवरही नजर टाकूयात. कोल्हापुरात मात्र काँग्रेसनं खातं उघडलेलं आहे. कोल्हापुरात भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहे. प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक यांची विजयी उमेदवारांची नावं समोर येत आहे. इचलकरंजीमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. जळगावमध्ये भाजपचे राजेंद्र घुगे विजयी झालेले आहेत. जळगाव मधील ही महत्वाची माहिती आहे. राजेंद्र घुगे हे विजयी झालेले आहेत जळगावमध्ये. पुन्हा एकदा जाणार आहे चर्चेकडे प्रसाद सर. धन्यवाद प्रणिता. चर्चेच्या निमित्तानं आपण प्रवीण पुरोहित यांच्याशी बोलत होतो. आता आपल्या सोबत योगेश खैरे आहेत आणि मग मी मकरंद मुळे यांच्यापर्यंत जातोय. योगेश खैरे, आता आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे 53 पर्यंत पोहोचलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी 55 वर आलेली आहे. 53 आणि 55 अत्यंत कमी अंतर राहिलेलं आहे. हा, मी तेच सांगितलं की जसे जसे निकाल पुढे येतील, आकडे पुढे येतील, गोष्टी पुढे जातील, त्या पद्धतीने निकालात मराठी माणसाचं जे वर्चस्व आहे आणि मराठी माणसाची भावना आहे ती प्रतिबिंबित होताना दिसेल. मग ते मनसेच्या रूपात असू किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रूपात असू, ह्या गोष्टी पुढे घडताना दिसतील. आणि जो एक्झिट पोलचे जे निकाल होते, एक्झिट पोलचे जे अंदाज होते, ते ओव्हरऑल करून हे मुंबईचा महापौर तुम्हाला मी परत एकदा सांगतो, हा ठाकरेंचा मराठीच होताना दिसेल. पण योगेश खैरे, इथे जो एक महत्वाचा मुद्दा घ्यायला हवा की भले आपण आता 53 ची आघाडी 53+7 म्हणजे जर मोजलं तर ती पोचते किती? ती पोचते 60 पर्यंत. आणि याच्या विरोधात जर आपण महायुतीची बेरीज करायचा प्रयत्न केला आत्ताच्या क्षणानुसार तर त्याची आकडेवारी कितीपर्यंत पोहोचते? 55+20 म्हणजे झाले 75+1 म्हणजे 76. 76 आणि 60 नाही म्हणतात तरी पण एक महापौर बसवण्यासाठीचा मोठा आकडा आहे त्यांच्याकडे आत्ताच्या घडीला. मी यावर एक मकरंद मुळेंचं निरीक्षण घेतो आणि त्यानंतर आपण आपल्या सोबत कपिलजी आहेत त्यांच्यापर्यंत जाऊया. मकरंदजी, असं आहे की 2017चे जर तुम्ही मुंबई महापालिकेचे निवडणुकीचे निकाल बघितले तर प्रत्यक्ष निकाल जेव्हा हाती आले तेव्हा भारतीय जनता पार्टी 82 वर गेली होती. प्रसादजी, आपल्याला जिंकणारे आणि आता पुढे असणाऱ्या दोन्ही पक्षांना शुभेच्छा द्यायच्या. तरी पण मला असं वाटतं की अंतिम निकाल हाती आल्यावरच मुंबई महापालिकेच्या निकालांचे विश्लेषण अधिक नेमकेपणाने आपल्याला करता येईल. हे निश्चित आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यातलं अंतर आता फार काही नाहीये. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की अंतरच काही नसल्यामुळे आता ती आघाडी पण आघाडीवर जाऊ शकते. पण मुद्दा आकड्यांचा खेळ आहे की असं आहे की शिवसेना पण मकरंदजी, त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे, कसं झालंय या दोघांनाही पवारांचा काही फायदा नाही झालेला आहे. ना उद्धव ठाकरेंना शरद पवारांचा फायदा होतोय, ना अजित पवार एकटे वेगळे लढून त्याचा फायदा कुठला भाजप आघाडीला झालेला आहे. इथे राष्ट्रवादी एकावर आहे तर शरद पवार 0वर आहेत. आणि आता नवा आकडा आलाय, त्याच्या संदर्भात प्रणिता आमच्या सोबत आहे. प्रणिता बोरसे, आपण सांगा मुंबईतली काय आकडेवारी आहे नवीन? अगदी मुंबईमध्ये चुरशीची लढत सध्या पाहायला मिळते. तर 60 सध्या भाजपचा आकडा जो समोर येतोय त्यावर आपण नजर टाकतोय. तर भाजप 60, शिवसेना 20, राष्ट्रवादी 1. आणि जर ठाकरे गटाच्या आकडेवारीवरही आपण नजर टाकली तर चांगली कामगिरी ठाकरे गट मुंबईमध्ये करताना दिसतोय. 57 जागा सध्या ठाकरे गटाच्या आघाडीवर आहे. त्यामुळे समाधानकारक बाब म्हणता येईल मुंबईमध्ये ठाकरेंनाही. तर परभणी ठाकरे गटाचे 7 उमेदवार आघाडीवर आहेत. अमरावतीत फडणवीसांचे मामे भाऊ यांच्या संदर्भातील ही माहिती समोर येते. तर संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे रशीद मामू हे आघाडीवर आहे, ज्यांनी नुकताच निवडणुकींच्या तोंडावर ठाकरे गटात प्रवेश केला होता. सुभाष जगताप हे पिछाडीवर आहे. पुण्यात गुंड गजा मारणेंची पत्नी यांच्या संदर्भातील ही माहिती समोर येते. भाजपचे नवनाथ बन पिछाडीवर आहे. रावसाहेब दानवेंचे बंधू आघाडीवर आहेत. भाजपात 14, शिवसेना 5 जागांवर आघाडीवर आहे. नवी मुंबईतील ही आकडेवारी. परभणीत ठाकरे गटाचे 7 उमेदवार आघाडीवर आहे. अमरावतीत फडणवीसांचे मामे भाऊ हे आघाडीवर आहे.
संभाजीनगरात ठाकरे गटाचे रशीद मामू आघाडीवर आहे, ज्यांच्याकडून भाजपने टीका केली होती. ठाकरे गटावर टीका करण्यात आली होती.